मॅच हे पारितोषिक देणार आहोत. अभिनंदन. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सहर्ष स्वागत तुमचं आमने प्रीमियर लीग मध्ये, जिथे आजच्या दिवसातील हा लॉर्ड्स प्रमाणे सुरू होणारा शेवटचा सामना आरके स्पोर्ट टॉस जिंकून गोलंदाजी करेल. आई चावंड देवीच्या विपक्षामध्ये सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली गेली. सत्यम आणि देवेन. स्ट्राईकला सत्यम, पहिलाच बॉल कट केलाय, बॅटची खडा डी झोन मध्ये जात असताना खातं ओपन केले. मागील 2 मॅच मध्ये सत्यम दलवीला आपलं स्वतःचं खातं ओपन करता आलं नाहीये. आई चावंड देवी टीमचा तो कॅप्टन आहे आणि आता तिसऱ्या मॅच मध्ये त्यांनी स्वतःचं खातं ओपन केले. आई चावंड देवीचं विजयाचं खातं देखील ओपन झालेलं नाही, परंतु आरके टीमने एक सामना जिंकलाय, एक सामना गमावला. यांच्यामध्ये ही लढाई ऍप्टकर होता, उडवलाय पॉइंट मध्ये, झेल कट केला होता, कॅच सुटली आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, कट केला होता सत्यम दलवीने. सोपा झेल पॉइंट मध्ये गमावलाय. क्षेत्ररक्षक ज्ञानेश्वर त्या ठिकाणी होते. 2 धावा टीमच्या खात्यामध्ये आलेत. सत्यम साठी पुढ्यात टाकलाय, टप्पा पडल्या तर थोडासा आतमध्ये वलन घेत असताना हा बॉल डॉट. पहिले षटक मयूर यांचं. कॅच ऑफ द मॅच ज्यांनी पुरस्कृत गिफ्ट केले ते सुधीरजी जोशी या ठिकाणी सोडले गेले, त्यांचं देखील आभार व्यक्त करतोय. आपल्या सहकार्याने स्पर्धा पार पाडली जाते. मयूरचा बॉल सत्यम दलवीसाठी. ऍप्टकर होता, ऑन साइडला शॉट पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. स्क्वेअर लेग मध्ये झेल सोडलाय. सोपान दलवीने सत्यमचा झेल सोडलाय. सोपा झेल होता, तो सोपानने सोडलाय. धरतीला तो दान केले. 2 कॅचेस सोडलेत या मॅच मध्ये आरके टीमने. ही मॅच आरके टीम साठी खूप महत्वाची आहे, कारण त्यांना या स्पर्धेमध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. 2 झेल सुटलेत. 4 बॉल मध्ये 3 धावा खर्च केलेत. मयूरने सुरुवातीलाच मोठ्या फटक्यांपासून दोन्ही बॅटरला दूर ठेवले गेले. देवेन होता ऑन साइडला, हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक कॅप्टन होते कुमार केने. चांगले क्षेत्ररक्षण, सिंगल धाव येते यावेळेस देखील. एका सिंगलच्या मतीने टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 4 वर. विशाल केनेने पुरस्कृत केलेला आरके स्पोर्ट्स संघासाठी हा सामना महत्वाचा आहे. कुमार केने त्या टीमचे कॅप्टन आहेत. 2 पैकी 1 सामना त्यांनी जिंकलाय. दुसरीकडे आई चावंड देवीचा विचार केला तर रंगनाथ बारशे यांनी या स्पर्धेसाठी पुरस्कृत केलेला तो संघ सत्यम देवी टीमचे कॅप्टन, त्यांची कामगिरी थोडीशी खराब राहिली. सत्यम देवी स्ट्राईक वर होते, पंच करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जात असताना पहिल्या धावीसाठी संघर्ष. किरकार ती सिंगल धाव देखील पूर्ण होते. शेवटच्या बॉलवर सिंगल येते. टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचतील. कोणती विकेट न गमावता 5 धावा. चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये मयूरने करून दिली. सुरुवात आरके टीम साठी. बॅटिंग करणारा संघ आई चावंड देवीला 2 डावांची पेनल्टी नक्कीच दिली जाईल. दुसऱ्या डावामध्ये ती ऍड केली जाईल आरके स्पोर्ट टीमच्या खात्यामध्ये. तुमचा 12वा खेळाडू इथे नाहीये कॉम्बॉक्स मध्ये, त्यामुळे आई चावंड देवी टीमला पॅनलाइज केले गेले 2 धावांनिशी. पहिली पेनल्टी लागते या स्पर्धेमध्ये, पहिली पेनल्टी स्वीकारावी लागेल आई चावंड देवी टीमला. तुमचा 12वा खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये नाहीये. जो खेळाडू या स्पर्धेमध्ये आज उपलब्ध नाहीये, त्या खेळाडूंना पुढच्या वर्षी ही स्पर्धा खेळता येणार नाहीये. तब्बल 2 वर्ष ही स्पर्धा खेळता येणार नाही. त्यांची नाव करायची, नावाचा आपण उल्लेख करू शकत नाहीयेत, परंतु ते खेळाडू इथे उपस्थित राहू शकले नाहीयेत. खरं तर चांगला नियम आहे असं म्हणावं लागेल, कारण का आपण विचार केला, मी सातत्याने 2 वर्ष ही स्पर्धा पाहतो. आमने प्रीमियर लीग सुपर से ऊपर भिवंडी तालुक्यामध्ये कोणत्याच गावामध्ये अशा पद्धतीची एवढा खर्च करून ही स्पर्धा ऑर्गनाइज केली जात नाहीये.
कुमार केनेचा हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर थोडा उचली घेण्यात असताना कट केलाय, चांगला फटका, परंतु डी झोन मध्ये चेंडू जात असताना सिंगल धावेल सत्यम दलवीच्या खात्यामध्ये. बॅटने धाव आली की स्ट्राईक तुम्हाला बदलावी लागेल. सिंगल धावेत असताना टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ती 6 वर. दुसरं षटक कुमार केनेचं, पिटूचं षटक कॅप्टनने स्वीकारले. हा सामना गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी खूप महत्वाचा आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर महिला विकेट घेता आली नाही, परंतु त्याने 5 धाबा खर्च केले आणि दुसरं षटक सध्या सुरू आहे. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवला गेले. देवेन स्ट्राईकला ऑन साइडला स्विंग केलाय, पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. हा उत्तुंग षटकार ठोकलाय देवेनने. खरं तर जोशी सरांनी देखील खूपच चांगली ओपिनियन दिली. नवीन बॉलची व्यवस्था करायची. कामणे गावाचं क्रिकेट पुढे जाण्यासाठी सातत्याने प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण मोठा खर्च करत असतो आणि त्यामुळे सर्व खेळाडूंची निवड केल्यानंतर त्या खेळाडूंना उपस्थित राहणं देखील गरजेचं असतं. कारण आमने गावाचं क्रिकेट पुढे जाण्यासाठी प्रीमियर लीगचं आयोजन केलं जातं, ज्याच्या माध्यमातून आमने गावाचं क्रिकेट पुढे जाणार आहे, एखादा नवीन खेळाडू घडणार आहे. त्यावेळेस तुम्ही उपस्थिती दाखवली नाही तर पुढील 2 वर्ष तुम्हाला ही स्पर्धा खेळता येणार नाही. आणि वारंवार सातत्याने मी उल्लेख केला की भिवंडी तालुक्यामध्ये अशा स्पर्धा प्रत्येक गावामध्ये होत असतात, परंतु भरपूर सारा खर्च करणार एकमेव गाव म्हणजे आमने गाव. पुढचा बॉल देवेंसाठी ऑफस्टमच्या बाहेर पुलर लेथ मध्ये ठेवण्याचा प्रयत्न, मागचा पाय वाकवत असताना जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला देवेनने. प्रॉपर इलेव्हेशन झाले नाही. निर्धाव बॉल पाहायला मिळालेल्या टीमची धावसंख्या सध्या तरी जाऊन पोहोचली. बॅटिंग करत असताना 13 वर कोणती विकेट नाहीये. कुमारचा बॉल ऑफस्टमच्या बाहेर होता, उडवलाय बॅकवन पॉइंटच्या डोक्यावरून. चेंडू जाईल डी झोन मध्ये. डी झोन मध्ये गेल्यानंतर फायदा त्याचा बॅटिंग करणाऱ्या टीमला होत नाही, फक्त एकच सिंगल धाव त्या ठिकाणी ऍड केली जाईल. धावफलक आता 14 वर जाऊन पोहोचेल. मागचे 2 सामने गमवावे लागलेत आई चामुंडा देवी टीमला. सत्यम दिलवेने कॅप्टनशिप केली या टीमचं नेतृत्व करत असताना आपण जर विचार केला तर मागच्या 2 मॅच मध्ये त्याला चांगली बॅटिंग करता आली नाही, परंतु या सामन्यामध्ये तो आता चांगली बॅटिंग करतोय. मागच्या वर्षाचा विचार केला तर 2025चं 5वं पर्व सत्यम दिलवी विजेत्या टीमचे कॅप्टन होते. यावेळेस ऑन साइडला फुल पिकअप शॉट फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. हा दर्जेदार षटकार ठोकलाय सत्यम दलवीने. दोन 2025ची आपण चर्चा करत होतो. चॅम्पियन टीमचा हा कॅप्टन आता या तिसऱ्या सामन्यामध्ये आपल्या बॅटचा आवाज करू लागलाय. जबरदस्त स्ट्रोक, टायमिंग चांगले साध्य केलं, ताकद जोखून दिली होती. षटकार ठोकला आणि 6 धाब्यांच्या मदतीने टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती 20 वर. यशवंतजी चोरगे आणि संजयजी केने या ठिकाणी जोडले गेले. त्यांचं देखील आमना प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. यावेळी स्प्लिक करण्याचा प्रयत्न, बॅटची टॉपेज हवेत, बॉल स्वतः गोलंदाज कुमार केनी पोहोचलाय. सत्यम दलवीचा झेल पकडलाय. पहिला झटका लागत असता दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आता 20 वर जाऊन पोहोचली. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धाबा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 षटकार खर्च केले. कुमार केनेने 15 धाबा खर्च केल्या, 1 विकेट आणि टीमची धावसंख्या आता 20 वर जाऊन पोहोचली. हा सामना आर के स्पोर्ट टीम साठी खूप महत्वाचा आहे.
त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल, कारण का आई सावंत देवी टीमने 2 सामने गमावलेत. या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व चालू ठेवून असेल तर आर के स्पोर्ट टीमला करो नाही तो मरो अशी परिस्थिती आहे. मॅच जिंकणं त्यांच्यासाठी महत्वाचं असेल. नवीन बॅटर विकेट गेल्यानंतर नॉस्टकिनवर हितेश, गोलंदाज मयूर, त्याने या मॅचचं पहिलं षटक देखील हाताळलं होतं. मयूर यावेळेस लेन चांगली होती, लाईन थोडीशी खराब, लेग स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉलने मयूरने ओव्हरला केली सुरुवात. डॉट बॉलने सुरुवात होती. सुरुवातीला पंचांना वाटलं की लेग स्टंपच्या बाहेर आहे, परंतु पायाचा स्पर्श करून चेंडू मागे गेला होता. डॉट बॉल पाहायला मिळाला. मयूर ची गोलंदाजीची ऍक्शन आपण पाहू शकता, कशा पद्धतीने तो बॉल रिलीज करतोय. रन त्याचा छोटा आहे आणि त्याची ऍक्शन. यावेळी समोर लॉफ्ट केलाय, बॉल जाईल प्रेक्षकांच्या भेटीसाठी. हा कडक षटकार ठोकलाय देवेनने. विपक्षामध्ये देवनचा हा हल्ला आपल्याला पाहायला मिळाला, षटकार पाहायला मिळतोय देवेनच्या बॅट मधून. आतापर्यंत 2 षटकार इनिंग मध्ये त्याच्या बॅट मधून आले. त्यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला पिकअप शॉट, कुमार केनेच्या हातामध्ये झेल, मिड विकेट डीप मध्ये संपलाय देवेनचा खेळ. दुसरा झटका. बाद होण्यापूर्वी देवेनने 15 धावांचं योगदान दिलं. त्याच्या बॅट मधून आपल्याला या इनिंग मध्ये 2 सिक्सर पाहायला मिळाले आणि त्याच्यानंतर विकेट त्याची गेली. 2 विकेट गेल्यानंतर 5व्या क्रमांकाचा 4थ्या क्रमांकाचा बॅटर खंडू स्ट्राईक एंडवर. मयूरने पहिल्या ओव्हरमध्ये P1च्या ओव्हरमध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या. हे त्याचं वैयक्तिक दुसरं षटक. या ओव्हरमध्ये षटकार खर्च केला, परंतु विकेट देखील त्याच्या खात्यामध्ये आले. लेजेंड ऑफ आमने खंडू स्ट्राइक वर ऑन साइडला स्विंग करून दिलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. हा फ्लॅट 6. अजय सचिनजी पिलगावकर यांची आठवण करून देणार हे गाणं, जुन्या गाण्यांची आठवण करून दिली डीजे अजयने, त्याचं देखील कौतुक. खंडूच्या बॅट मधून षटकाराला आता डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगल्या बॅटल या ओव्हर मध्ये, कधी डॉट बॉल, कधी षटकार, कधी विकेट येते. मयूरने 2 षटकार या ओव्हर मध्ये खर्च केले. टीमची धावसंख्या आता 32 वर. 2 विकेट. बॅटिंग करत असताना सावंडा देवी संघ, रंगनाथ बारशे यांनी पुरस्कृत केलेला संघ, सत्यम दलवी या टीमचे कॅप्टन, रंगनाथ बारशी. फुल टॉच बॅटवर घेतलाय, लॉफ केले समोर, हवेत बॉल होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि कालच्या दिवसामध्ये विशाल केलेने एक चांगला झेल देखील त्याच जागेवर पकडला होता. त्यांची ती जागा मिडॉनची फिक्स आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंगल धाव खर्च होते. धावफलक आता 33 वर जाऊन पोहोचले. चांगलं टार्गेट आता सेट होताना आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना सावंडा देवी टीमच्या माध्यमातून मागचे 2 सामने त्यांनी गमावलेत. हा सामना जर जिंकला तर याचा फटका आर के स्पोर्ट टीमला मोठाच लागेल. सामना जर जिंकला तर एक ग्रुप मध्ये 3 टीम्स अशा असतील की ज्यांचे पॉइंट्स सेम होतील. सेम जर पॉइंट्स एक ग्रुप मधील 3 टीमचे झालेले, त्यांच्यामध्ये आपण बॉल आउट करणार आहोत. 3 बॉलरची तुम्हाला नाव नोंदणी करायची गोलंदाजाची. 4थ्या ओव्हरला सुरुवात होते. पहिलाच बॉल खंडूसाठी फुल टॉच होता, त्याला ऑन साइडला पुल केलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खंडूच्या बॅट मधून अजून एक कडक षटकार. का जादू सर चढ़ के बोलेगा, आज का अमना खेलेगा, सुपर से ऊपर लीग, अमने प्रीमियर लीग. चेंडू पाठवतो बाहेर असा हा खंडू. यावेळेस स्विंग करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत,
विकेट किपर प्रयत्न करत होता, कॅच सुटली. चांगली बॅटिंग खंडू यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते. लेजंड ऑफ आमने गावचं टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती 39 वर, 40 वर. इथे स्ट्राईक वर यावेळेस फोर्स केलाय, समोर उडवलाय, बॉल हवेत, मिस टायपिंग झालंय. लॉंगनचा क्षेत्ररक्षक, कॅच पुन्हा एकदा सुटलीये. आतापर्यंत भरपूर कॅचेस या मॅच मध्ये सुटत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सामना आरके स्पोर्ट टीम साठी महत्वाचा आहे. 2 पैकी 1 सामना त्याने जिंकलाय. आरके स्पोर्ट संघ विशाल केनेने पुरस्कृत केलेला आहे. स्ट्राईकला खंडू प्रभावित केला आज बॅटिंग करत असताना. मागे जात असताना कट करण्याचा प्रयत्न, ऑफस्टंपच्या बाहेर थोडीशी लाईन आपल्याला पाहायला मिळाली. हा बॉल डॉट. दिनेशने या ओव्हरमध्ये 4 बॉल मध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केलेत. एक षटकार आला होता खंडूच्या बॅट मधून. पुढे आले, स्टेप आउट होत असताना समोर ट्राय केलंय, ऑन ड्रॉयचा फटका, समोर लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक, सिंगल धाव येते. ते टार्गेट पाहिजे होतं धावपलकावर, ते सेट केले बॅटिंग करत असताना चामुंडादेवी टीमने. टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती 42 वर. ओव्हर द विकेटने शेवटचा बॉल पुन्हा एकदा समोर खेळून काढलाय, फोर्सिंग स्ट्रोक. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक सरळ त्याच्या हातामध्ये जात असताना सिंगल येते. ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना चामुंडादेवी टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती 43 वर. विकेट गेले 2. चांगली बॅटिंग. सत्यम दलवीच्या खात्यामध्ये 10 धावा आल्या होत्या. त्यानंतर देवेंनी देखील आकर्षित फटके सजवले. त्याच्या बॅट मधून 15 धावा पाहायला मिळाल्या. एक ग्रुप मधून ज्या टीमने 2 सामने जिंकलेत त्यांनी आपली गोलंदाजाची नाव नोंदणी करायची आहे. सानवी 11, योगेश 11, लक्ष्मण स्पोर्ट तिन्ही टीमचे कॅप्टन महेंद्रजी केने साहेब, माजी उपसरपंच आमनेगावच्या या ठिकाणी या स्पर्धेला भेट देत असताना त्यांचं देखील APL आमने प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. एक ग्रुप मधील 3 गोलंदाजांची नावं आमच्याकडे पाठवायची आहेत. सानवी 11, योगेश 11 आणि लक्ष्मण स्पोर्ट. हा सामना संपल्यानंतर आपण बॉल आउट करणार आहोत. बॉल आउट मध्ये जो हिट करेल तो टीम सेमीफायनल मध्ये पोहोचेल. जो शिल्लक राहील त्यांच्यामध्ये 1 ओव्हरची मॅच, या 2 टीम शिल्लक राहतील त्याच्यामध्ये 1 ओव्हरची मॅच पाहायला मिळेल. शेवटची ओव्हर ती जबाबदारी दिली गेली गोलंदाज यशवर. हितेश स्ट्राईक एंडवर, राईट हँड ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल गतीचा भन्नाट वापर केला. हलके अपील उचलून धरलेने विकेटचं पतन. तिसरा गडी बाद. हा सामना आरके स्पोर्ट टीमने जर जिंकला तर त्यांचे देखील पॉइंट्स 4 होतील आणि त्यामुळे जर ते पॉइंट 4 जर झाले, सामना जर जिंकला तर बी ग्रुप मध्ये देखील बॉल आउट आपल्याला पाहायला मिळतील. सामना त्यांच्यासाठी महत्वाचाच आहे. परंतु आता काय घडेल या मॅच मध्ये, कारण प्रयत्न चांगले केलेत. रंगनाथजी बारशे यांच्या माध्यमातून संदेशने जर षटकार ठोकलं तर 1000 रुपये दिले जातील. राईट हँड ओव्हर द विकेटने संदेश साठी कुट्टप्पा फोर्स केलाय, उडवलाय पॉइंटच्या डोक्यावरून. डी झोन मध्ये जाईल का हा बॉल? डी झोन मध्ये जात असताना सिंगल धाव येते. सुरुवातीचे 2 सामने जिंकता आले नाहीयेत चामुंडादेवी टीमला, परंतु तिसऱ्या सामन्यामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांनी केली आहे. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये. रंगनाथ बारशी टीमचे ते संघ मालक आहेत. आई चामुंडादेवी टीम त्याने या स्पर्धेसाठी पुरस्कृत केली आहे आणि ते 1000 रुपये जमा केलेत. परंतु आता षटकार येतील का? संदेशसाठी ती सुवर्ण संधी आहे. यश समोर बॅटर खंडू, यावेळेस पंच केलाय, खूपच चांगला स्ट्रोक पॉइंटच्या डोक्यावरून, परंतु सिंगल धावच मिळेल. खंडूने प्रभावित केले. चांगली बॅटिंग आजच्या दिवसामध्ये त्याची राहिली. अनुभव आहे, कित्येक वर्ष ते क्रिकेट सातत्याने खेळत आलेत. महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाची कामगिरी त्यांची राहिली आहे. या ओव्हरमध्ये यशने शेवटच्या ओव्हरमध्ये अजूनही कोणता मोठा फटका खर्च केलेला नाहीये. टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती 45 वर. विकेट गेले 3.
सध्या तरी खंडू चांगली बॅटिंग करतोय. संदेश आहेत, संदेशने जर षटकार ठोकला तर प्रत्येक षटकारासाठी रंगनाथ बारशे यांच्या माध्यमातून 1000 रुपये कॉम्बॉक्स मध्ये जमा केले गेलेत. संदेश देईल का चांगले? संदेश ऑन सेटला ताकदीने स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता. मागचा पाय थोडासा वाकवला, वेगाने बॅट फिरवली परंतु संपर्क करू शकले नाहीत. ऑफस्टमच्या बाहेर थोडीशी लाईन पाहायला मिळाली. वुड लाईनवर पिच झाला, बाउन्स तेवढा जास्त नव्हता. 2 बॉल अजूनही शिल्लक या ओव्हरचे. याचा बॉल संदेशसाठी पुन्हा एकदा क्रॉस बॅट. बॅटची अतली कडा, प्रॉपर इलेव्हेशन नाहीये. शॉर्ट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण पोहोचतील. विशाल केनी त्या ठिकाणी आहेत. आरके स्पोर्ट टीमचे संघ मालक. सिंगल दाबे टीम. शेवटचा बॉल शिल्लक राहिले. टीमची धावसंख्या सध्या तरी 46 वर जाऊन पोहोचले. शेवटच्या बॉलवर एखादा मोठा धमाका येईल का खंडूच्या बॅट मधून? इनिंगचा शेवटचा बॉल यचा खंडूसाठी होता. पंच केलाय, खूपच चांगला स्ट्रोक. डीप मधून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय हा कडक चौकार. इनिंगची समाप्ती आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना आई चावंडा देवी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती. अर्धशतक पूर्ण झाले. 50 धावा आणि सामना जिंकण्यासाठी आरके स्पोर्टला 51 धावांची आवश्यकता. चला, विनंती असेल सानवी 11 योगेश 11 आणि लक्ष्मण स्पोर्ट ए ग्रुप मधून या 3 टीमचे जे पॉइंट्स आहेत ते समांतर झालेले, त्यामुळे आपण बॉल आउट साठी 3 गोलंदाजाची नाव नोंदणी करायची. सर्वांचं सहर्ष स्वागत. किरण चोरगे या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत. दुसऱ्या डावामध्ये आरके स्पोर्ट टीमला सामना जिंकण्यासाठी 51 धावांची आवश्यकता आहे. P1चं पहिले षटक देवेंचं. समोर बॅटर स्ट्राईक एंडवर दिनेश, नॉन स्ट्राईक एंडवर नितेश. चांगल्या धावा जमा केल्यात पहिल्या डावामध्ये चावंडा देवी टीमने. हा सामना आरके स्पोर्ट साठी महत्वाचा असेल.
बी ग्रुप मध्ये त्यांना संधी मिळेल हा सामना जिंकला तर. जगनजी जोशी या ठिकाणी सोडले गेलेत. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. पाहुण्यांची रेलचेल सध्या व्यासपीठावर होत असताना पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर ठेवलाय. आउट ऑफ लेग स्टंप. वाईटने सुरुवात झाली या ओव्हरला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 धाबा पेनल्टीच्या ऍड केल्या जातील आरके स्पोर्ट टीमच्या खात्यामध्ये. जेवणाची व्यवस्था केलेली होती आज देखील नॉनव्हेज जेवण आणि ते आता सुरू झाले. आपण त्याचा आस्वाद घेऊ शकता. सर्वांना जिथे प्रेक्षक वर्ग देखील या ठिकाणी या परिसरात असतील. आमने गावातील सर्व क्रिकेट प्रेमी खेळाडू पाहुणे या सर्वांसाठी आज देखील नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था केलेली आहे मुख्य व्यासपीठाच्या मागे आणि तिला आता सुरुवात झाली आहे. दुसऱ्या बॉलवर एक सिंगल धाव येते. पहिला बॉल वाईट होता. एक्स्ट्रा धाब्याने खातं ओपन केल्या टीमची धावसंख्या आता 2 वर जाऊन पोहोचेल. स्ट्राईक वर नितेश. ऑन साइडला फेकून द्यायचा होता. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल राहिला. टायमिंग साध्य करता आलं नाही. बॅटवर बॉल घेता आलं नाही. यावेळेस नितेशला अगदी स्थिर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि बॅटरकडे फुटवर्क पाहिजे. फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलाय. बॅटची कडा डी झोन मध्ये जात असताना स्लॉट फाईन लेग मधून सिंगल येते. अतिशय संत सुरुवात झाली. 51 धावांचं टार्गेट आहे. हा सामना आरके स्पोर्ट टीम साठी महत्वाचा आहे. परंतु पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये देवेनने चांगली सुरुवात करून दिली. विविधता दाखवतो गोलंदाजी करत असताना. लेंथ लाईन मध्ये बदल करण्याची क्षमता देवेन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. राऊंड विकेटने यावेळेस उडवलाय. ऑन साइडला उंची आहे. अंतर कमी. शतरक्षक नाहीयेत. प्रयत्न चांगले केले. डीप मिड विकेटचा शतरक्षक धावून आला होता. कॅच पकडू शकला नाही. तेवढं सोपं देखील नाहीयेत अशा पद्धतीचे झेल पकडणं. कॅच सुटल्यानंतर धावा येतील 2. धावफलक आता 5 वर जाऊन पोहोचेल. सरासरीचा विचार केला तर 10.2 ची सरासरी गाठायची सामना जिंकण्यासाठी आरके स्पोर्ट टीमला. परंतु आता त्या सरासरीपासून देखील करण रेड्डी खूपच मागे. यावेळेस ऑन साइडला शॉर्ट पूल खेळलाय. डीप मिड विकेट मध्ये पाठवलाय. मिसफील्ड केली आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बॉल जाईल प्रेक्षकांच्या भेटीसाठी. चौकार येतोय. इथेच्या माध्यमातून मिसफील्ड झाली. सुरुवातीला धाबा येत नव्हत्या परंतु आता खराब क्षेत्ररक्षण झालं. ज्या ठिकाणी एकच धाव होती त्या ठिकाणी एक्स्ट्रा धाबा खर्च झाले. चौकार येतोय. धावफलक 9 वर. गोलंदाजी चांगली सुरुवात होती. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवले त्याच पद्धतीने लेंथ आणि लाईनचा मारा या ओव्हर मध्ये पाहायला मिळतोय. दिनेश स्ट्राईक वर पुढे आलेत. सरसावत खूपच चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा नेत्रदीपक चौकार. रिकामी जागा होती आणि ती भरून काढली बॅटर दिनेशाने. 2 चौकार आलेत. टीमची धावसंख्या आता पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते ती 13 वर. पेनल्टीच्या 2 धाबा त्या ऍड केल्या जातील म्हणजे सुधारित धावसंख्या आता 15. रमेशजी पाटील या ठिकाणी जोडले गेले. त्यांचं देखील स्वागत. त्यांना देखील विनंती असेल की आपण जेवण केल्यानंतर पुन्हा मुख्य व्यासपीठावर यायचंय. सलामीची जोडी आणि अजून खेळपट्टीवर आहे. 51चं लक्ष आहे. विकेट टिकून बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. दिनेशने 2 चौकारीच्या मदतीने योगदान दिलं 11 धावांचं. तर दुसरीकडे नितेशने देखील आपलं खातं ओपन केले. तो नितेश दुसऱ्या ओव्हरसाठी पहिला बॉल फेस करेल. अकुट टप्पा ऑन साइडला शॉर्ट पूल केलाय. बॉल चाललाय डी झोन मध्ये. फक्त सिंगल धावेल. फटका चांगला होता परंतु डी झोन मध्ये यावेळेस बॉलला पाठवलं बॅटर नितेशने. दुसरं षटक दीपेशचं. एक चांगली फाईट होऊ शकते एवढ्या धाबा जमा केल्यात चावंडा देवी टीमने. या स्पर्धेतील 3री मॅच खेळत असताना आई चावंडा देवी संघ. परंतु अजूनही विजयाचं खातं ओपन केलेलं नाही. परंतु इथे जर विजयाचं खातं ओपन केलं तर आरके स्पोर्ट टीमला या स्पर्धेतून देखील बाद व्हावं लागेल. राईट ॲट ओव्हर द विकेटने दिनेश साठी यावेळेस कट केलाय. बॉल जाईल डी झोन मध्ये. सिंगल धाव येते. दोन्ही सलामीवर अजूनही खेळपट्टीवर आहेत. विकेट कोणती गमावली नाहीये. हा प्लस पॉईंट आरके टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट टिकून ठेवली तर एका कोणत्या तरी गोलंदाजाच्या विपक्षामध्ये चांगली बॅटिंग करता येईल.
धावफलक आता पुढे जात असताना टीमची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली. दीपेश युवा गोलंदाज, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षकांनी थोडीशी चुकी केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, दुसरी धाव देखील पूर्ण होते. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक झेल देखील इकडे सोडला गेला, त्यानंतर एक चौकार देखील गेल्याने आता देखील एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षकाने चुकी केली. राजेश बारशी त्या ठिकाणी होते. गोलंदाजाचं कौतुक करायला लागेल. आमने प्रीमियर लीग नवीन खेळाडूंना पुढे आणण्यासाठी सातत्याने 13 वर्ष ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 2013 पासून ही स्पर्धा पाहायला मिळते. दीपेश हा युवा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा, भेदक मारा दीपेशच्या माध्यमातून. यावेळेस ऑन साइडला स्विंग केलाय, पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार ठोकलाय. केल्या यावेळेस क्षेत्ररक्षकाने तो हाताला लागल्यानंतर बॉल मैदानाच्या बाहेर गेले. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने हा फटका सजवलाय. ओव्हर द विकेट न जात असताना ऑन साइडला बॅट ताकदीने स्विंग करून दिली. स्क्वेअर लेगच्या वरून खेळून काढलाय. 6च्या मतीने टीमची आता धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 25 वर. शॉर्ट ऑन हुक करण्याचा प्रयत्न, बॉल डी झोन मध्ये, सिंगल धाव येते. टीमची धावसंख्या आता 26 वर जाऊन पोहोचते. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. सरासरीचा आपण सुरुवातीला विचार केला तर 10.20 ची सरासरी गाठायची, ती सरासरी गाठली. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये दीपेशच्या विपक्षामध्ये आलेला एक षटकार खूप महत्वाचा होता. यावेळेस खूप दूरवरून स्ट्रोक केलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक सरळ त्याच्या हातामध्ये डायरेक्ट हिट करणं गरजेचं होतं. P1चं षटक सुरू, P2चं षटक सुरू आहे आणि P2च्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर सर्कलच्या आतमध्ये बॅकअप होता. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती कारण का विकेट येत नव्हत्या. धावबच्ची एक अशी संधी होती की तिथे विकेट प्राप्त झाली असती, ती देखील गमावली आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आरके स्पोर्ट टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती 27 वर आणि सामना जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये अजूनही 24 धावांची आवश्यकता. म्हणजेच हे कोड, हे गणित आता आरके स्पोर्ट टीमसाठी सोपं झाले. याच्या मागचं कारण विकेट त्यांच्याकडे भरपूर आहेत आणि 18 बॉल मध्ये आता सामना जिंकण्यासाठी फक्त 24 धावांची गरज आहे. 8ची सरासरी गाठायची. यानंतर आपण बॉल आउट करणार आहोत. ए ग्रुप मधून सानवी 11चा उदय दलवी, सागर फुलोरे आणि संतोष जोशी हे आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. बॉल आउट साठी फुल बॉल होता, लेग स्टंप वर ठेवलाय, पुल करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल जाईल डी झोन मध्ये, सिंगल येते. खराब बॉलने सुरुवात केली गोलंदाज देवेनने. देवेनचे दुसरं षटक, सांघिक तिसरं षटक पाहायला मिळतं. लक्ष्मण स्पोर्ट कडून पारस पाटील, सागर पाटील आणि राकेश पाटील हे बॉल आउट साठी आपण सज्ज राहायचंय या मॅच नंतर. त्यानंतर योगेश 11 टीमच्या माध्यमातून प्रशांत चोरगे, उद्धव दलवी आणि गीतेश पावसे आपण सज्ज राहायचंय. शॉर्ट ऑन पुल खेळलाय, बॉल चाललाय स्क्वेअर लेग कडे, गॅप मधून चाललाय बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. हा झन्नाटेदार चौकार पाहायला मिळतोय फलंदाज नितेशच्या माध्यमातून. एक ग्रुप मधून 3 टीमचे पॉइंट समाप्त झालेत, त्यामुळे बॉल आउट होणार आहे. प्रत्येक गोलंदाजाला 3 वेळा संधी दिली जाईल. जास्त ज्याचे बॉल हिट होतील स्टंपला तो संघ सेमीफायनल मध्ये पोहोचेल आणि 2 शिल्लक राहिलेल्या टीम मध्ये आपल्याला अजून एक मॅच पाहायला मिळेल. हॅलो, व्यासपीठावर काही शुभ सन्मान आपण घेतोय. उपस्थित मंगेश जोशी यांच्या शुभ हस्ते सगळे सन्मान होणार आहेत. पहिला सन्मान आपण घेतोय संजय केणे साहेबांना विनंती करतोय आपण यापुढे आपला शुभ सन्मान या ठिकाणी या व्यासपीठावर केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये जायचं सर्व मान्यवरांनी, नक्कीच त्या ठिकाणी तुमचा शुभ सन्मान, मायची भगवी शाल, त्यासोबतच पुष्पगुच्छ देऊन संजय केणे साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. कोणाचा? येस, या ठिकाणी शुभ सन्मान आपण पाहताय. त्यानंतर यशवंत चोरगे साहेबांना विनंती करतो आपण देखील टॉस बॉक्स मध्ये झाला. आपला देखील शुभ सन्मान आमने प्रीमियर लीग 2026च्या वतीने आपला देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. यशवंत चोरगे साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण पाहताय सध्या व्यासपीठावर होत असताना. त्यानंतर जगन जोशी साहेबांना विनंती करतो आपण देखील टॉस बॉक्स मध्ये चला. आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आमने प्रीमियर लीग
उपस्थित सर्व मान्यवरांचं शब्द सुमनाने आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतो. त्यानंतर आदरणीय गुरुनाथजी पाटील साहेब आपण देखील चला टॉस बॉक्स मध्ये आपला देखील शुभ सन्मान आमने प्रीमियर लीग नियोजन समितीच्या वतीने केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये त्यानंतर महेंद्रजी केणे साहेब आपण देखील चला पुढे आपला देखील शुभ सन्मान टॉस बॉक्स मध्ये केला जाईल. नियोजन समितीच्या वतीनं आमने प्रीमियर लीग 2026 6वं पर्व गर्व वाटावा असं पर्व सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. महेंद्रजी केणे साहेबांचा शुभ सन्मान. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित चला ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाले. टीमची धावसंख्या आता 40 वर जाऊन पोहोचली आणि आता 12 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 11 धावांची. हा पेपर सोपा झाले. तिन्ही गोलंदाजांना 3 ओव्हर झालेत परंतु 2 गोलंदाजांचा वापर केला कॅप्टनने. सत्यम दलवीने देवेन आणि दीपेशला संधी दिली परंतु त्या दोन्ही गोलंदाजांना घाम फुटलाय अशी फलंदाजी पाहायला मिळाली. विकेट त्यांना प्राप्त करता आली नाही. विकेट टिकून बॅटिंग पाहायला मिळते. चांगलाच घाम फोडलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर कॅप्टन कुमार केनेने दोन्ही बॅटरला पाणी पाजले मैदानाच्या आतमध्ये. कुमार केनेला देखील माहिती हा सामना आरके स्पोर्ट टीम साठी महत्वाचा आहे. आता हा पेपर सोपा झालाय परंतु परीक्षा आहे गोलंदाजांची. नितेश दलवीने जर 2 षटकार मारले तर सोने यांच्याकडून 500 रुपये दिले जातील. क्लीन बोल्ड 4थ्या ओव्हरचा पहिलाच बॉल क्लीन बॉल केलं. विकेटचं पतन. खंडूचा बॉल होता. दिनेशला बॉल केले. दोन्ही लेजंड खेळाडू एकमेकांच्या समोर होते परंतु खंडूने दांडी गुल केली बॅटर दिनेशची. आपण विकेटची चर्चा करत होतो की पहिल्या 2 गोलंदाजांना 3 ओव्हर मध्ये विकेट प्राप्त करता आली नाहीये आणि अखेरकार ते विकेट मिळून दिली. आता 11 बॉलचा खेळ शिल्लक आणि 11 धाबांची गरज असेल आरके स्पोर्ट टीमला. बाद होण्यापूर्वी दिनेशने 15 धाबांचं योगदान दिलं. एक चांगलं क्रिकेट दाखवलं. प्रभावित केलं आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून. आकर्षक फटके देखील सजवलेत. नवीन बॅटर टीमचे कॅप्टन कुमार केने मैदानाच्या आतमध्ये. खंडूकडे अनुभव आहे. लेजंड ऑफ आमने म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातं. बॅटिंग करत असताना देखील खंडूने भरपूर चेंडू बाहेर पाठवले होते आणि आता चेंडू आतमध्ये घुसवण्याचं काम करतो. पहिल्याच बॉलवर त्याच्या नावावर विकेट आली आहे. 11 बॉल मध्ये 11 धाबांची गरज. लेफ्ट हँड बॅटर कुमार साठी डीप स्क्वेअर लेग मिड विकेट डीप मध्ये ठेवला गेलाय. ओव्हर द विकेटने यावेळेस ऑन साइडला फ्लिक खेळलाय. स्क्वेअर लेग मध्ये हवेत बॉल. गॅप मधून चेंडू जाईल. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. जेवण सध्या सुरू आहे. जेवणचा देखील आस्वाद आपण घेऊ शकता. विजयजी पाटील आपलं देखील सहर्ष स्वागत. आपण देखील मुख्य व्यासपीठावर यायचे. कित्येक मान्यवर आज जोडत असताना या आमने प्रीमियर लीग मध्ये आमने गावाचा हा सण आहे. आमने गावाची यात्रा आहे. कुमार ऑफ स्टंपच्या सुरुवातीला आत आले. हेलिकॉप्टर स्टाईलने समोर ट्राय केलंय. खूपच चांगला फटका. कडक चौकार कुमार केनेच्या बॅट मधून. दुसरा चौकार. सूर्यकांत बारशी, खंडू पाटील, रोहिदास दलवी, प्रसाद पाटील, शरद केने, नवनाथ पाटील, सागर फुलोरे, बिपिन, त्यानंतर रमेश पाटील यांचं विशेष धन्यवाद. आज आणि काल देखील जेवणाची व्यवस्थासाठी मोलाचं सहकार्य या सर्वांचं लाभले. त्यांचं विशेष धन्यवाद. चौकारांची हॅट्रिक होईल का? टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती 48 वर. 3 धावांची गरज. हॅट्रिक बॉल खंडूचा ऑन साइडला शॉर्टम पुल केलाय. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकारांची हॅट्रिक ठोकली आहे कुमार केनेने आणि सामना जिंकून देखील दिलाय आपल्या टीम साठी. बॉस संतोष अनंत जोशी यांच्या माध्यमातून 500 रुपये होते. पहिल्या दिवसापासून या स्पर्धेसाठी चौकारांनी षटकारासाठी अनंत जोशी यांनी 500 रुपयाचा कॅश प्राइस लावलोय आणि ते 500 रुपये जिंकलेत कुमार केनेने आणि सामना देखील जिंकून दिलाय. हॅलो चला बॉल आउट साठी लवकर चला.
तिन्ही टीमचे बॉलर्स चला. मॅन ऑफ द मॅच आपण चर्चा 3 करूया. चान्सात 3च बॉलर.